आज आपण राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत निवडणूक प्रक्रिया हे जे आपल्या वर्ग 10वी मध्ये दुसरं चॅप्टर आहे ते अभ्यासणार आहोत. भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या निवडणुकीच्या फार मोठा वाटा आहे. म्हणजे भारतात लोकशाही यशस्वी होण्यामध्ये निवडणुकीचा फार मोठा वाटा आहे. कारण लोकशाहीमध्ये जे काही आपले सभागृह आहेत, म्हणजे संसद आहे, इकडे राज्य विधानसभा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या ठिकाणचा कारभार जनतेच्या प्रतिनिधीद्वारा चालवले जाते. मग आता जनतेचे प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया जी आहे ती निवडणूक प्रक्रिया, आणि म्हणून एक स्वतंत्र निवडणूक विभाग जो आहे तो निवडणूक विभाग हे निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण कामकाज पाहते. आणि प्रत्येक जनतेला असं वाटते की आपल्याला जो प्रतिनिधी कारभार चालवण्यासाठी पाठवायचा आहे, मग तो कोणत्याही सभागृहात असो, गावच्या ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, किंवा विधानसभा संसदेत असो, लोकसभेत असो, तर ज्या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे तो आपला प्रतिनिधी कार्यक्षम असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे, जनतेप्रती जबाबदार असला पाहिजे. असा प्रतिनिधी आपण निवडून द्यावा असं या देशातील जनतेला वाटते. आणि ही जी लोकांची भावना आहे, ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत, ती निवडणूक प्रक्रिया सुद्धा खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. या दृष्टीनं भारताच्या संविधानाने निवडणूक घेण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक आयोग जे आहे ते स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. भारताचा निवडणूक आयोग राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व ज्या महत्वाच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीचं संपूर्ण कामकाज पाहतो. म्हणजे इव्हन त्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे आहेत, मतदाराची नोंदणी करणे आहेत, निवडणुकीची यंत्रणा तयार करणे आहेत, निवडणूक घेणे आणि निवडणुकीचा निकाल लावणे, हे संपूर्ण जे कामकाज आहे हे संपूर्ण कामकाज निवडणूक विभागाद्वारे चालते. निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक आयोग हे संपूर्ण कारभार चालतो, आपला प्रतिनिधी जो आपल्याला निवडून पाठवायचा. आता प्रतिनिधी म्हणजे काय, इथे एक दिलं, माहित आहे का तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला प्रतिनिधी म्हणजे काय, कशाला प्रतिनिधी म्हणायचं? अरे सहज, जर आता शाळेच्या प्रशासनानं असं ठरवलं किंवा मुख्याध्यापकांनी असं ठरवलं की मला संपूर्ण वर्गाचा आढावा घ्यायचा आहे, आणि ऑफिसमध्ये मुख्याध्यापकांना मीटिंग घ्यायची आहे, प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधायचा आहे, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधायचा आहे, तर अशा वेळेस काय करेल, वर्गातून एक प्रतिनिधी किंवा 2 प्रतिनिधी त्यांना बोलावेल, त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करेल. म्हणजे प्रतिनिधी म्हणजे जनतेच्या द्वारे, जसं निवडणुकीतून जे विधानसभा मतदारसंघ ठरले, लोकसभा मतदारसंघ ठरले, जसं आपण आता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. मग धामणगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे ते 3 तालुके येतात, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे, या 3 तालुक्याचा एक धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ झाला. आणि या 3 तालुक्यातून एक व्यक्ती आपण आपला प्रतिनिधी म्हणून आपण राज्य विधानसभेमध्ये पाठवलेला आहे, हा झाला प्रतिनिधी. तसंच आपण जे लोकसभा मतदारसंघ, आपला वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे, तर वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपण एकाला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवलं, लोकसभेत पाठवलं, त्याला आपण खासदार म्हणतो.
आपले खासदार कोण आहे? खासदार रामदास तडस. आणि आपण जे विधानसभेत आपला प्रतिनिधी पाठवला तो आपला प्रतिनिधी कोण आहे? आमदार प्रतापदादा अडसर. हे झालं प्रतिनिधी. मग आता निवडणूक आयोगाची रचना कशी आहे? देशातले जनतेचे प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया जो निवडणूक आयोग राबवतो, निवडणूक विभाग राबवतो, तर मग हे निवडणूक आयोगाची प्रक्रिया कशी आहे हा मुद्दा आपण पाहू. व्हिडिओ सुरू करत चला रे, त्या मला दिसते. व्हिडिओ बंद करून ठेवता. अनिरुद्धचा व्हिडिओ बंद आहे, कृतिका पवार, त्याच्यानंतर ऋतुजा खंडार, हे कसे व्हिडिओ सुरू करा. आता म्हटलं की सुरू करता. निवडणूक आयोग भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहेत. भारतीय संविधानाच्या कलम 324 मध्ये पहा, लक्षात घ्या, महत्वाचं कलम आहे. भारतीय संविधानामध्ये जे विविध कलम आहेत, सुरुवातीच्या टप्प्यात 395 कलम होते. तर भारतात म्हणजे 324 हे जे कलम आहे, हे 324 कलम जे आहेत ते निवडणूक आयोग, स्वतंत्र निवडणूक यंत्रणा, जनरल नॉलेजच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं जनरल नॉलेजसाठी. स्वतंत्र निवडणूक आयोगाचं कलम कोणतं असेल तर ते आहे कलम 324. यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त, 2 अन्य निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक आहे, ते निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते. आणि निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपता यावे, त्याच्या कारभारात हस्तक्षेप होऊ नये म्हणून निवडणूक आयुक्तांना सहजासहजी किंवा एखाद्या राजकीय कारणावरून त्याला पदभ्रष्ट केले जात नाही, त्याला पदावरून काढल्या जात नाही. म्हणजे निवडणूक आयोग स्वतंत्र राहावा, त्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होऊ नये, हा त्या मागचा उद्देश. निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. पुन्हा एक या ठिकाणी बॉक्स दिला, माहित आहे का तुम्हाला? आता तुम्हाला माहित आहे का, तर याच्यामध्ये स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. 9वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जीकेचा क्वेश्चन म्हणून त्याची नोंद घेणं गरजेचे आहे. 10वीच्यांनी पण अंडरलाईन करा. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे होते ते होते सुकुमार सेन. 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. पुढे 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्ताचा पदभार दिला. 1950 मध्ये जो निवडणूक आयोग स्थापन झाला आणि मग पहिले निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांना तो पदभार देण्यात आला. आणि मग अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीमध्ये सुकुमार सेन यांनी अगदी कौशल्यानं निवडणूक आयोगाचं जे कामकाज आहे ते निवडणूक आयोगाचं कामकाज सांभाळलं. पहा ना, विचार करा ना की ज्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा निवडणुका घेणे आणि पहिल्यांदा निवडणुका घेणे ती मुक्त आणि न्याय्य वातावरणात म्हणजे व्यवस्थित पद्धत निवडणुका घेणे म्हणजे ही एक आव्हानात्मक बाब होती. पण सुकुमार सेन यांनी व्यवस्थित पद्धतीनं पहिल्या निवडणुका ज्या आहेत त्या पहिल्या निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतात. जेव्हा निवडणुकीचा कार्यक्रम लागतो तेव्हा जे इतर शासकीय कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी गरजेनुसार म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे शासकीय कर्मचारी आहेत ते गरजेनुसार निवडणूक विभागाचं काम पाहतात. महसूल विभाग जो आहे, महसूल विभाग हा मोठ्या प्रमाणात निवडणूक विभागाचं काम पाहतो. म्हणजे महसूल विभागामध्येच एक निवडणूक विभाग म्हणजे जिल्हा लेवलवर जिल्हा अधिकारी कार्यालय त्याच्यामध्ये एक निवडणूक विभाग आहेत. म्हणजे जिल्हा अधिकारी कलेक्टर जे आहेत ते जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.
विभागाचे म्हणजे 3 तालुक्या मिळून जो आपला एसडीओ आहेत ते त्या विभागाचे निवडणूक अधिकारी आहेत, आणि तालुक्याचा निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार जे आहेत ते तहसीलदार काम पाहतात. मग आता निवडणूक यंत्रणेसाठी मग मतदार यादी, मतदार नोंदणीचं काम असेल, मतदार केंद्राची व्यवस्था पाहणे असेल, किंवा प्रत्यक्ष ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशीचं कामकाज पाहणं असेल, यासाठी गरजेप्रमाणे जे शासकीय कर्मचारी आहेत, निमशासकीय कर्मचारी आहेत, यांची नियुक्ती त्या मतदानाचं कामकाज पाहण्यासाठी केल्या जाते. निवडणूक विभागाजवळ स्वतंत्र असे कर्मचारी नाही. इतर शासकीय विभागातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्याच्या मदतीनं निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडते. आपण पाहतो की बरेचदा निवडणूक केंद्रावर शिक्षक मंडळी जे आहेत ते शिक्षक मंडळी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी काम पाहतात. मग ते शिक्षक आहे, पोलीस यंत्रणा, पोलीस कर्मचारी आहेत, आणि इतरही डिपार्टमेंटचे काही कर्मचारी गरजेनुसार ते निवडणुकीचं काम पाहतात. आता निवडणूक आयोगाचं कार्य कोणतं? तर सगळ्यात पहिले निवडणूक आयोगाचं जर कार्य कोणतं असेल तर ते मतदार याद्या तयार करणे. आता तुम्हाला माहित आहे की किंवा ही गोष्ट आपल्याला जवळून पाहता येईल. एक आपलं अभ्यासाचा भाग म्हणून ज्यावेळेस मतदार नोंदणीचा कार्यक्रम लागते त्यावेळेस तुमच्या प्रत्येक गावामध्ये मतदार नोंदणी सेंटर असते, आणि बहुधा ते आपल्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये असते. गावात मुनादी होते आणि मुनादीहून सांगितलं जाते की या तारखेपासून या तारखेपर्यंत मतदार नोंदणीचं काम सुरू आहे. तशी एक पत्र आपल्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लागते, तहसीलच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लागते. मग निवडणूक विभागाचं जे कार्य आहे तर पहिलं कार्य आहे मतदार याद्या तयार करणे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, आणि त्याला तो मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाचा हक्क मिळावा म्हणून दरवेळेस निवडणूक लागण्यापूर्वी मतदार नोंदणीचं जे कामकाज आहे ते मतदार नोंदणीचं कामकाज सुरू होते, कारण तेव्हा जे 18 वर्ष झालेली असतील त्याची नोंद त्याच्यामध्ये होते. तो बजावण्यासाठी म्हणजे मतदानाचा हक्क त्या मतदाराला बजावता यावा, 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या तयार करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे. अद्ययावत करणे म्हणजे काय? मतदार यादीमध्ये काही जर मयत व्यक्तीचे नाव असतील, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचं नाव कमी करणे. काही मुलींचे विवाह झाले आणि विवाह झाल्यामुळं मुलींचं विवाहानंतरचं राहण्याचं ठिकाण वेगळं असते, आणि म्हणून त्याचं नाव मतदार यादीतून कमी होते, आणि ज्या ठिकाणी विवाहानंतर राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मतदार यादीत नवीन नाव टाकल्या जाते, नवीन नाव नोंदल्या जाते. किंवा जे लोक नवीन 18 वर्षाचे झाले त्यांचे नाव ऍड करणे, असं मतदार यादी अद्ययावत करण्याचं जे कामकाज आहे. किंवा कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं की 2 ठिकाणी नाव आहेत, नगरपालिका महानगरपालिका, म्हणजे शहरात जर राहत असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या त्या मतदार यादीमध्ये पण नाव आहे, आणि इकडे जर मूळ गाव त्याचं खेड आहे तिथं पण नाव असेल, आणि असं जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याला एका ठिकाणचं नाव कमी करावं लागतं. तर अशा पद्धतीनं मतदार याद्या अद्ययावत करणे हे काम पण निवडणूक विभाग करते. नव्या मतदाराचा समावेश करणे इत्यादी काम जे आहेत निवडणूक विभाग करते. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मतदार ओळखपत्र देण्याचं काम सुद्धा निवडणूक विभाग करते. आता अलीकडे तर मतदाराचं जे निवडणूक ओळखपत्र आहेत ते सुद्धा स्मार्ट झालेले आहे. जर तहसीलमध्ये गेलो आणि त्याला ते जुनं ओळखपत्र मतदार यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक ते जर सांगितलं तर आपल्याला एक नवीन मतदार म्हणजे स्मार्ट मतदार निवडणूक ओळखपत्र जे आहे ते निवडणूक ओळखपत्र आपल्याला मिळते. म्हणून
हे काम निवडणूक आयोगाचं पहिलं काम आहे, मतदार यादी तयार करणे. त्यानंतर आणखी एक इथं माहित आहे का तुम्हाला, एक बॉक्स मध्ये दिलेलं आहे, मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृती मोहीम आखण्यात येते, त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. हो, राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. आता राष्ट्रीय मतदार दिवस जो साजरा केला जातो त्या दिवशी आता अलीकडे शाळा कॉलेजेस सुद्धा राष्ट्रीय मतदार जागृतीचं जे काम आहे ते मतदार जागृतीचं काम करतात. म्हणजे गावातून प्रभात फेरी काढणे आहेत, मतदारात जागृत करणे, म्हणजे नाव तुमचं नोंदणी करा यासाठी जागृत करणे, याच्यासाठी त्या प्रभात फेरीत घोषणा, पथनाट्य, टीव्ही वरील जाहिरात, पेपरमध्ये जाहिरात, हे काम सुद्धा आज मतदार जागृतीसाठी निवडणूक विभागाद्वारे केल्या जाते. दुसरं आहे निवडणूक आयोगाचं कार्य, एक मतदार याद्या तयार करणे, दुसरं निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचं वेळापत्रक ठरवणे, निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा निवडणुका घ्यायच्या, किती टप्प्यात घ्यायच्या. आता टप्पे याच्यासाठी की त्यांना लागणाऱ्या मतदारासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्याची यंत्रणा जशी अवेलेबल असेल त्यानुसार निवडणुकीचे टप्पे केले जातात. निवडणुका केव्हा घ्यायच्या, किती टप्प्यात घ्यायच्या, हे निवडणूक आयोग ठरवतो. सर टप्प्यात घ्यायचे म्हणजे सर कसं? म्हणजे समजा आता महाराष्ट्राच्या विधानसभेची आमदारकीच्या निवडणूक आहेत. आता आमदारकीच्या निवडणूक आहेत, काही जिल्हे समजा विदर्भात ज्या वेळेस निवडणूक आहे त्याची वेगळी तारीख आहे, मराठवाड्यात निवडणूक आहे वेगळी तारीख आहे. म्हणजे कर्मचारी निवडणूक घेण्यासाठी जे लागणारे कर्मचारी आहेत ते किती प्रमाणात अवेलेबल आहे त्यानुसार त्याचे विभाग केले जाते, की विदर्भात या तारखेला, मराठवाड्यात या तारखेला, कोकणात या तारखेला, जिल्ह्यावाईजही विभाग करू शकतो. ते निवडणूक आयोग ठरवते त्यानुसार. आणि मग जेव्हापासून निवडणूक आयोगाचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर होतो, निवडणुकीच्या तारखा जाहीर होते, तेव्हा आपण म्हणतो की आचारसंहिता लागली. आता आचारसंहिता लागली म्हणजे मग या आचारसंहितेमध्ये ज्या निवडणुकीची जी आचारसंहिता असेल त्यानुसार काही जे बंधन आहेत ते काही बंधनं शासकीय यंत्रणेला सुद्धा पाळावी लागतात, राजकीय यंत्रणेला, लोकप्रतिनिधीला सुद्धा पाळावी लागतात. की निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर एखादा महत्वाचा निर्णय होऊ नये, की जेणेकरून त्या महत्वाच्या जो कोणता निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मतदार आकर्षित होऊ नये. आणि म्हणून मग काही नियमाचं बंधन असते की आता मात्र काही कामकाज होणार नाही, त्याला आपण निवडणूक आचारसंहिता म्हणतो. जेणेकरून निवडणुका ह्या मुक्त आणि न्याय्य वातावरणात झाल्या पाहिजे, हे जे तत्व आहे हे तत्व सांभाळता यावं, आणि म्हणून मग एक आचारसंहिता असते. नंतर आहे उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणे, मतदार याद्या तयार करणे, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याच्याच मध्ये उमेदवाराचा म्हणजे जे निवडणूक लढणार आहेत ते अर्ज कधी भरणार ती तारीख, अर्जाची छाननी, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष जे आहेत ते आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणुका लढवतात अपक्ष म्हणून. अशा अपक्ष उमेदवारासह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो, आणि मग त्या स्वतः संबंधी सर्व माहिती त्या उमेदवाराला द्यावी लागते. या अर्जाची काटेकोरपणे छाननी निवडणूक आयोग करते आणि पात्र जे उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी परवानगी देते. जे पात्र नाहीत, ज्यांनी चुकीची माहिती दिली, अशा जर त्याच्या निदर्शनास आलं किंवा अपुरा अर्ज आहेत तर त्याचा अर्ज रिजेक्ट सुद्धा निवडणूक आयोग करते.
त्याच्या नंतरचं काम आहे पण निवडणूक आयोग. जर एका जणांनी सर अपक्ष म्हणून सर सुरुवात केली तर त्याला पक्ष म्हणून आहेत का? काय म्हटलं विचार? अपक्ष म्हणून सुरुवात केली तर पक्षाने बनवत आहेत का? अपक्ष म्हणून सुरुवात केली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढला काय म्हणायचं आहे विचार? हा, आणि मग अपक्ष म्हणून निवडणूक लढला आणि त्यानं पक्ष बनला तर त्याला लढता येते का आणखी? जेव्हा तो निवडणूक जर अपक्ष म्हणून लढला, आता अपक्ष कसं निवडणूक लढवायच्या ज्यावेळेस त्याला निवडणूक लढवायचं आहे, आता जे पक्ष आहेत सध्या तुम्हाला माहित असलेले काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पार्टी, हे पक्ष आपल्याकडे माहित असलेले पक्ष आहेत. म्हणजे या पक्षाची जर त्याला आपण म्हणतो ना तिकीट भेटली म्हणजे या पक्षांनी पक्ष काय करते आपला उमेदवार ठरवत की ठीक आहे या मतदारसंघात याला निवडणूक लढण्याची परवानगी द्यायची. परंतु काही लोकांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे परंतु त्याला त्याच्या पक्षानं किंवा पक्षानं मान्यता दिली नाही तरी त्याला निवडणूक लढता येते. फक्त अपक्ष म्हणून कोणताच पक्ष नाही त्याचा. कारण की ज्यावेळेस त्याला निवडणूक लढवायची आहे एखादा पक्ष राजकीय पक्षाचं म्हणून निवडणूक लढवायची आहे, राजकीय पक्षाचं चिन्ह घ्यायचं आहे, तर जे राजकीय पक्ष आहेत ना त्या उमेदवाराला ज्याला पक्षाची तिकीट द्यायची आहे पक्षाचा उमेदवार म्हणून लढवायचा आहे त्याला ते चिन्ह भेटण्यासाठी ठरलेलं चिन्ह भेटण्यासाठी त्याला जो एक फॉर्म देते एबी फॉर्म म्हणते तो फॉर्म जो देतो तो फॉर्म जर त्यांनी जोडला तर त्याला पक्षाचे चिन्ह मिळतात. आणि ज्याला राजकीय पक्षाचे असे ते चिन्ह भेटण्यासाठी एबी फॉर्म दिला नाही तर तो अपक्ष म्हणून निवडणूक लढतो. पण निवडून आल्यानंतर अपक्ष जो निवडून येतो अपक्ष निवडून आल्यानंतर त्याला कोण सत्तेत सहभागी होताना कोणत्या राजकीय पक्षाशी जुळून घ्यायचं ते त्याला जुळून घेता येईल अपक्षाला. फक्त जे आमदार खासदार एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर निवडून आले त्यांना जर दुसऱ्या पक्षात निवडून आल्यानंतर जायचं असेल तर आता मात्र त्यावर बंधन आहेत. त्याला आधी ज्या पक्षातून निवडून आलो त्या पक्षाचा राजीनामा, त्या आमदारकीचा राजीनामा, खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो आणि नंतर मग तो दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी मोकळा होतो. हे एक बंधन आहे. हर्षल हेच विचारायचं होतं ना? म्हणजे सर माझं म्हणणं होतं का जर जो निवडून आला तसंच त्याला पार्टीत जाता नाही. निवडून आल्यावर म्हणजे पहिले त्याला राजीनामा द्यावा लागते नंतर तो दुसऱ्या पार्टीत जातो. हा तो ते कसं आहे एखाद्या पक्ष जो पक्षाच्या चिन्हावर निवडून आला अपक्षासाठी बंधन नाही. जो अपक्ष आहे त्याला कोणत्याही बाजूला अटॅच होता येईल, कोणत्याही पक्षाला अटॅच होता येईल. पण जो एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढला म्हणजे विशिष्ट पक्षांकडून निवडणूक लढला आणि तो जर निवडून आला आणि निवडून आल्यानंतर जर त्याला दुसऱ्या पक्षात जायचं आहे तर त्याला आधी त्या जे काही त्यानं पद निवडणुकीतून प्राप्त केलं त्याचा राजीनामा द्यावा लागते आणि नंतर मग त्याला दुसऱ्या बाजूला जाता येईल. सर्व उमेदवारांना ज्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला त्यात स्वतः संबंधी माहिती दिली ज्याची बरोबर आहे त्या उमेदवाराला निवडणूक लढण्याची परवानगी निवडणूक आयोग देते. नंतर निवडणूक आयोगाचं कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. राजकीय पक्ष आता भारतात बहुपक्ष पद्धती आहेत. भरपूर देश असे आहेत की त्यामध्ये द्विपक्ष पद्धती आहे, दोनच पक्ष. इंग्लंडमध्ये मजूर पक्ष, हुजूर पक्ष. इकडे अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्ष, लेबर पार्टी. म्हणजे आणि भारतामध्ये मात्र बहुपक्ष पद्धती आहे. आता या बहुपक्ष पद्धतीमध्ये खूप सारे पक्ष सांगता येईल आपल्याला. काही पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणजे जे पूर्ण देशामध्ये आहेत. काही पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष जे एका विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित आहेत. जसा हा शिवसेना पक्ष महाराष्ट्रामधला
प्रादेशिक पक्ष आहेत, तो प्रादेशिक पक्षांमध्ये मोठा पक्ष आहे, काँग्रेस आहेत, बीजेपी आहेत, हे राष्ट्रीय पक्ष आहेत. काही पक्ष प्रादेशिक आहेत, काही पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत. मग त्याला एक पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचं काम, किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देणे, प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देणे, हे काम जे आहे हे काम निवडणूक आयोगाचं आहे. नवे पक्ष निर्माण होतात, पक्षामध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. एका पक्षाचे दोन पक्ष वेगवेगळे काढतात, त्याला मान्यता देणे. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा जो अधिकार आहे, तो रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते. निवडणूक आयोग जो आहे तो राजकीय पक्षांना चिन्ह देतो. म्हणजे नवीन जर पक्ष, आता जर आधी काँग्रेस एक होतो, राष्ट्रवादी नंतरच्या काळात राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी पक्ष उदयास आला. म्हणजे शरद पवार आधी काँग्रेसमध्येच होते, जे इंदिरा काँग्रेस आपण म्हणतो. नंतर मग शरद पवार आणि त्याचा गट हा बाहेर पडला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. असं जर नवीन पक्ष निर्माण झाला तर त्या पक्षाची मान्यता देणे, त्याला चिन्ह ठरवून देणे. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेससाठी पंजा हे चिन्ह आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस हा त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला जेव्हा पक्षाची मान्यता मिळाली तर त्याचं चिन्ह घड्याळ हे चिन्ह आहे. असं सर्व पक्षांना मान्यता देण्याचं काम, नवीन पक्ष तयार झाले त्यांना मान्यता देण्याचं काम जे आहे ते काम निवडणूक आयोग जे आहे ते निवडणूक आयोग करते. तर ते चिन्ह सर आपल्या मनाने ठरवता येते का? हो, तो पक्ष ठरवते, त्याची मागणी करते आणि मग मागणी केल्यानंतर ते निवडणूक आयोग देते. आणि जेव्हा अपक्षही जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा त्याच्या समोर जी चिन्हाची यादी असते, जे चिन्ह कोण घेतले नाही त्या चिन्हापैकी कोणतेही एक चिन्ह तो पसंत करतो आणि मग त्याला निवडणूक आयोग मान्यता देते की ठीक आहे चालेल, कारण की हे कोण घेतलेलं नाही. जे दुसऱ्या पक्षाने घेतलं असेल मग ते त्याला देत नाही. त्यांनी मागणी जरी केली पण ते ऑलरेडी जर दुसऱ्या पक्षाला किंवा दुसऱ्या उमेदवाराला जर दिलाय तर ते चिन्ह मात्र त्याला मिळत नाही. नंतर आहे निवडणूक आयोगाचं कार्य, निवडणुकी संबंधी वाद सोडवणे. आता निवडणुकी संबंधी वाद असतात, निवडणुकी संबंधी वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी जी आहे ते निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही काम निवडणूक आयोगाची आहेत. अनेक वाद असतात. मतदारसंघाची जे पुनर्रचना होते ना, त्या पुनर्रचनेच्या संदर्भात सुद्धा वाद निर्माण होते. अशा वेळेस त्या वादाचं सोडवणूक करण्याचं काम जे आहे ते निवडणूक आयोगाचं आहे. मतदारसंघाची पुनर्रचना पण होत असते. आपण आता नांदगाव खंडेश्वर तालुका आधी बडनेरा विधानसभा मतदारसंघात होता, नंतर नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात गेला. आणि लोकसभेचा मतदारसंघ पण आपण अमरावती लोकसभा मतदारसंघात होतो. पुनर्रचना जेव्हा झाली तर पुनर्रचना झाल्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये गेलो. याच्या संदर्भातले वाद असू द्या, उमेदवाराच्या पात्रते अपात्रतेच्या संदर्भातले वाद असू द्या, किंवा निवडणुकी संबंधी कोणताही वाद असू द्या, तो सोडवण्याचं काम जे आहे ते सोडवण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. तुम्ही सांगू शकाल का, हा दिलाय बॉक्स मध्ये, राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग कोणते निकष लावतो? पाहता एक चर्चेचा विषय, आपण स्पेशल राजकीय पक्षांना मान्यता देणे या विषयावर स्पेशली चर्चा करू. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून काय अटी आहेत, प्रादेशिक पक्ष म्हणून काय अटी आहेत, त्यावर आपण बोलू. फक्त आता या ठिकाणी राजकीय पक्षांना मान्यता देताना निवडणूक आयोग निकष लावतो का, तर त्याचं उत्तर हो आहे. निवडणूक आयोग निकष लावते. त्या निकषाची पूर्तता केल्यानंतर त्याला राजकीय पक्ष म्हणून, म्हणजे जर राष्ट्रीय पक्षाच्या अटी जर पूर्ण केल्या तर राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षाच्या अटी जर पूर्ण केल्या तर प्रादेशिक पक्ष, म्हणजे निकष लावते हे या ठिकाणी सांगते. असे का, पुन्हा एक बॉक्स दिला, असे का,
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही मतदारसंघ राखून ठेवले जातात, असं का? कारण आपलं बेसिक जे तत्व आहेत लोकशाहीचं, सामाजिक न्याय व समता. आता आपल्याला जर समता प्रस्थापित करायची असेल, समता प्रस्थापित करायची आहे, मग जे काही मागासलेले समाज असतील, ज्यांची प्रगती झाली नाही, मग त्यांना जर राखीव जागा किंवा राखीव मतदारसंघ जर निवडणुकीमध्ये दिले नाही, तर ही राजकीय मंडळी कधीच त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देणार नाही, किंवा त्यांची मताची आकडेवारी, निवडणुकीला उमेदवार देत असताना मताची आकडेवारी, कोणत्या जातीचे मतदान जास्त, कोणत्या धर्माचे मतदान जास्त, हे राजकीय पक्ष पाहतात. आणि म्हणून अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं, म्हणजे ते मागे राहिले आहेत, अप्रगत आहेत, म्हणून त्यांना प्रतिनिधित्व करता येणार नाही जनतेचं, असं नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी राखीव मतदारसंघ ठेवलेले जातात. आणि राखीव मतदारसंघ ठेवला तर त्याच्यामधून त्या कॅटेगरीचाच व्यक्ती निवडून येईल ना, म्हणजे त्या कॅटेगरीला सभागृहात प्रतिनिधित्व मिळेल. जसं आता महिलांसाठी ज्या राखीव जागा असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा आहेत, 50%. जे महिलांसाठी जो प्रभाग, जो वार्ड राखीव असेल, त्या ठिकाणी महिलांनाच निवडणुकीला उभं करावं लागते. आणि म्हणून मग कुठेतरी आज महिला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतं. दुसरं आहे असे का मध्ये, सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह असतात. हो, कारण त्या पक्षाची स्पेशली ओळख व्हावी म्हणून. नंतर आहे मतदानाच्या वेळी आणि मतमोजणी करताना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी हजर असतात. हो, त्याचं कारण आहे की त्या प्रतिनिधी समोर, त्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर पारदर्शकपणे ते मतमोजणीचं काम व्हावं किंवा मतदानाचं काम व्हावं. आणि म्हणून मतदानाच्या दिवशी सुद्धा राजकीय पक्षाचे त्या उमेदवाराचे प्रतिनिधी त्या निवडणुकीच्या ठिकाणी हजर असतात. त्यांना रितसर तिथं थांबण्याची परवानगी असते. आणि मतदार मोजणीच्या वेळी सुद्धा राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना, त्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या वेळी सुद्धा हजर राहण्याची परवानगी असते, कारण की त्याला ती स्पष्ट आणि पारदर्शी कामकाज समजावं म्हणून. आपल्या या ठिकाणी टाइम संपलेला आहे, तर आपण थांबू. पुन्हा नेक्स्ट तासिकेला आपण कंटिन्यू करू. कोणाला काही चर्चा करायची असतील, प्रश्न विचारायचे असतील तर निश्चित आपण. सर हा, बोल ना. काही सर हिंदी सब्जेक्टला कोण टीचर आहे? हिंदीला 9व्या वर्गाला मारोटकर मॅडम. तर मग सर हिंदीचं होणार का आमचं? नाही, आजचं तुमचं सायन्स 1चं होतं ना, सायन्स 1 शिरभाते मॅडम त्या संडेला घेतो म्हणे. ठीक आहे. ठीक आहे. 10व्या वर्गाचे जे विद्यार्थी आहेत ना, ते 10व्या वर्गाचे विद्यार्थी प्रश्न का बरं विचारत नाही, पहा बरं. आज 9व्या वर्गाचे विद्यार्थी